मी पहिल्यांदा ट्रॅव्हलने हे करते प्रवास. मला खूप आवडतं. माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मी ट्रॅव्हलने कधीतरी करावं हे प्रवास, आणि आता मी करते गाईस. आणि सीट पण खूप छान आहे, असे कुशन खूप मऊ आहे वगैरे. आणि बाहेर बघू शकता पुणे तुम्ही. तर हॅलो गाईज, आता आम्ही म्हापशामध्ये आलेलो आहे. फ्रेश वगैरे झालेलं आहे. आम्ही बसची वाट बघतोय की जी आपल्याला बागा बीचला घेऊन जाईल. कसे दिसतंय आम्ही गाईज? गुड मॉर्निंग कर मम्मा. गुड मॉर्निंग. खूप छान आहे इथं, एवढी हिरवळ आहे ना, बापरे. आम्ही म्हणजे 6ला पोचलो. मी 5 वाजल्यापासूनच बघत होतो. एवढं सुंदर ना, भरपूर छान आहे गोवा. तुम्ही पण या गाईज. पण आम्ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये आले कारण आम्हाला आवडतं पावसाळ्यामध्ये एक्सप्लोअर करायला. म्हणून बघू आता काय काय गंमत घडते, काय काय होतंय. चला तर भेटूया. तर गाईज आता आम्ही बसमधनं उतरलो आहे कलिंगूडला, आणि आता आम्ही चाललो आहे चालत चालत. हो, आम्ही पहिल्यांदा गोवामध्ये येऊन बसने ट्रॅव्हल करतोय, प्लस चालतंय वगैरे. पण मजा येते. आणि किती भारी आहे. आपल्या पुण्यामध्ये कसं असतं चौका चौका गणी मंदिर वगैरे, तसं इथं म्हणजे प्रत्येक चौक सोडला की एक चर्च आहे, आणि अजून एक देवाचं पण आहे. ते मंदिर नाही माहीत, मी विचार. गजानन महाराज. हां, गजानन महाराजांचं पण आहे मंदिर. म्हणजे प्रत्येक ते पण तसंच आहे. दोन चौक 3 चौक सोडलं की ते पण खूप छान आहे आणि किती सुंदर आहे. आणि हे इथं पोरांची शाळा 4 तारखेला सुरू झाली. आपली 18 तारखेला होणार आहे. एवढे सगळे छोटे छोटे पोरं असे रेनकोट वगैरे घालून चालत होते. लय मजा येत होती. चला मी तुम्हाला व्ह्यू दाखवते मागचा. खूप छान आहे गाईज. आता आम्ही ती आपल्या पुण्यामध्ये कशी आहे ती बस की पुणे दर्शन, तसंच इथं गोवा दर्शनची बस आहे. तर आपण त्या बसमधनं जाणार आहोत, आणि ते आपल्याला जे काय ह्याच्यातले गोव्यातले प्रसिद्ध पॉईंट वगैरे आहेत ना बघायचे फिरायचे, ते आपल्याला फिरवणार आहेत. मग आता आम्ही तिकडंच चाललो आहे बीचकडे चालत चालत. चला तर मग गेल्यावर भेटूया का नाही मम्मी? हो. एकदम फुल कलरफुल. मला तर लय आवडतात असे घरं. तर हॅलो गाईज, आता आमचा नाश्ता झालेला आहे. आम्ही गाडीची वाट बघतोय, पण अजून गाडी काय यायचं नाव घेत नाही. आणि आता बाहेर पाऊस पण चालू झाला आहे. बघू येतं, पण आमचं टाईम टू टाईम सगळं ओके झालेलं आहे. चला तर मग गाडी आली की मग भेटू परत. आता बघू गाडीवाला कधी येतं आहे. मी छान दिसते ना. तर हॅलो गाईज, आता बस आलेली आहे. आम्ही सगळे चाललेलो आहोत गोवा साऊथ दर्शनसाठी ना मम्मा. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे कसिनोमध्ये. एक बिग डॅडी आहे आणि मॅजेस्टिक म्हणून आहे. हे मॅजेस्टिक आहे जे आहे ते, आणि त्याच्या मागं जे आहे ते बिग डॅडी आहे. ते आता आम्ही तिथं फी भरलेली आहे. तिथं 500 रुपये हे असते एंट्री फी, की तुम्ही ती भरायची. नंतर आतमध्ये जाऊन बघायचं काय काय वगैरे. तर मग आता तुम्ही बघू शकता ही माझ्या मागं आहेत ना जी माणसं, ती त्या बोटमधनं चाललेली आहेत. ते तिथनं जाणार मग त्या आतमध्ये कसिनोमध्ये. तर आम्ही पण तसंच जाणार आहे. मेकअप एक्साइटेड आहे. भारी वाटते का? चला तर आपण जाऊया गाईज. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे बोटमध्ये बसण्यासाठी. मम्मी ऑलरेडी पुढे गेलेली आहे, मीच मागे. खूप छान आहे गाईज. तुम्ही पण या गोव्याला. आम्ही ऑफ सीझनला आलो आहे, म्हणून आम्ही हिस्टॉरिकल ज्या प्लेसेस आहे आणि हे 2 कसिनो आणि अजून एक 2 ठिकाणे, तर आम्ही तिथं जाणार आहे ना. आता हे ना ते रिव्हर रूफ आहे. तर चला तर बघूया. तर गाईज आम्ही बसलेलो आहे. आम्ही जाणार. मम्मी रिव्हर रूफ आहे का नाही ग? हो. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे. बोट फिरत आहे. तसं तर आपण फिरूया. आता आपण मेजेस्टिक फ्राईटच्या कसिनोला चाललोय. त्याच्यानंतर आपण डॅडी कसिनोला जाणार आहे, की ते मेन आहेत पूर्ण गोव्यामधले मेन मोठे. आणि
ते 24 आवर्स चालू पण असतं. चला आपण समोरचा पण व्ह्यू बघूया. माझ्यासमोर खूप छान असा ब्रिज पण आहे गाईज. इसको ऊपर जाने का तो जा सकता है, फोटो मारने को साइड में बराबर पकड़ने का. जाऊ करेंगे दारू पारे, करेंगे दारू पारे, करेंगे दारू पारे. एक बैग और बनाना यार. सुनना भाई, डेस्टिनी पलट गई, ऐसी पलट गई जिसकी उम्मीद ना थी, ऐसी लड़की पट गई मेरे कोल आके, मेरे नाल सट गई, खड़े हो गए लग गई, फीलिंग मेरी बद गई. डेस्टिनी पलट गई, ऐसी पलट गई जिसकी उम्मीद ना थी, ऐसी लड़की पट गई मेरे कोल आके, मेरे नाल सट गई, खड़े हो गए लग गई, फीलिंग मेरी बद गई. ए भाई अब अच्छी खासी करेंगे दारू पारे, करेंगे दारू पारे. म्यूजिक MG. हा बरोबर. तर हॅलो गाईज, आता आपण आलेलो आहे मिरामार बीचवर. खूप छान आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे. खूप मस्त मस्त मस्त. तर गाईज मी मम्मी चाललेला आहे पाण्यामध्ये. हळू 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 मम्मी नेते मला गाईज. तर गाईज मम्मी मला पाण्यामध्ये हळूहळू नेते कारण मी त्याला घाबरते. लाट बघू शकता गाईज. बादल नेली अंगडाई. अगं त्याच्या पुढं नाही जायचं मम्मी. रेड अलर्ट सांगितलं. मग त्याच्या तिथं पाणी नाही आहे का मम्मी? नाही बरोबर जास्त त्याच्यावर तर मागच आहे. हे बाई येऊ दे. चल चला 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 बाई. मम्मी बस आहे, तू ये जाऊन. मी जाते. नाही बाई मम्मी मला नाही यायचं. नको ग. पाऊस यायला लागला. ये पुढायचं. तर गाईच पाऊस यायला लागला आहे. आता आपण जाऊया, शाने बनूया आणि निघूया घरी. चला बस पण आपली थांबली आहे. चला बाय. तर हॅलो गाईज, आता आम्ही आलेलो आहे मिनी तिरुपती बालाजीला गोव्यातलं. तर आम्ही आलेलो आहे. तर हॅलो गाईज, सिंगम मूवीची जिथं शूटिंग झाली ती अजय देवगणची, त्याने जिथं खंबा तो उखडलेला ना, ती मागची प्लेस आहे साऊथ गोव्यामधली. तुम्ही बघू शकता. हम लोग मंदिर बनाते हैं ना, वैसे उन्होंने अपना ये चर्च बनाया.
तर हॅलो गाईज, आता आपण आलेलो आहे बॅसिलिका ऑफ बॉम जीजस चर्चमध्ये की ते बनवायला 90 वर्ष लागलेले पूर्ण. आणि ते आता भरपूर छान असं आहे. आपण बघितलं आहे, खूप मस्त आहे. त्यांची जी हे होती ना मम्मी, ते अजून आहे. आणि 18 वर्षापूर्वी असं म्हणत होते. आणि 18 वर्षापूर्वी बोललं जात होतं की त्यांची नखं वाढते, पण आता नाही वाढत. आता नॉर्मली आता आपण तेच बघायला चाललेलो आहे. चला तर आपण बघ. हो, जे फर्स्ट कन्स्ट्रक्शन केलं ना ते असं होतं. आता पण तसंच आहे, जसं होतं तसं. तर आम्ही दुसऱ्या पण आता चर्चमध्ये आलतो, पण त्याचं काम चालू आहे म्हणून ते म्हणले की तुम्ही आतमध्ये येऊ नाही शकत. तर हे आहे दुसरं चर्च. ते एक लेफ्ट साईडला आहे आणि एक राईट साईडला आहे. हे 9 वर्षापासून बनत होतं. 9 वर्ष आम्ही से कॅथोलिक पण चर्च बघितलेलं आहे. ते लेफ्ट साईडला आहे आणि जे दुसरं आहे ना ते राईट साईडला आहे. दोन्ही मस्त होते. पण आता हे जे दुसरं चर्च आहे ना, तर त्यांच्यामध्ये नियम त्यांनी केला आहे की ज्यांचे हाफ सिवलेस असतील ना त्यांना एंट्री नाही देत. म्हणून आता भरपूर जणांना एंट्री दिलीच नाही आहे. तर तुम्ही परत येताना लक्षात घ्या. आणि चर्च खूप छान आहे, पण त्याचं काम चाललं आहे काहीतरी, म्हणून ते सगळ्यांसाठी अलाव नाही करत आहे. म्हणून चला तर बाई, बघू आपण नेक्स्ट स्पॉट. तर हॅलो गाईज, इथं जर तुम्ही गोव्याला येत असाल ना तर तुम्ही फुल कपड्यांवरच मंदिरात येत जावा. कारण आहे ना, इथं जर हाफ स्लीव्स किंवा गुडघ्यांच्या खालपर्यंत म्हणजे गुडघ्यांच्या वरपर्यंत जरी फ्रॉक असेल ना तरी आतमध्ये एंट्री करून नाही देत. म्हणून आम्ही पण बाहेरच बसले, कारण ते म्हणलेत लुंगी घाला मगच या. मग आता कुठं लांब जावं म्हणून आम्ही इथंच बसलो. 2 मंदिर आहे फक्त इथं. एक मंगेशी म्हणून दीनानाथ मंगेशकरांचं इथे, आणि दुसरं आहे ते प्रति बालाजी म्हणून. या 2 ठिकाणी तुम्ही शॉर्ट्स वगैरे घालून येत नाही. पुरुषांना पण शॉर्ट्सवर अलाउड नाही आहे, म्हणून तुम्ही काळजी घ्या. हॅलो गाईज, आता आम्ही परत रिव्हर रूमला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता. मजा येणार आता. मशवरा मेरा वो आसमां के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. तर काही आता आम्ही सगळं साऊथ गोवा फिरून आलेलो आहे. तर ही आता आमची रूम आहे, खूप छान आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते. आणि छोटासा फ्रीज पण दिलाय त्यांनी, ड्रेसिंग टेबल, बेड आणि अजून गॅलरी पण आहे बाहेर. तर ही बाल्कनी आहे गाईज.
खूप मस्त आश्रम भेटले. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.